मातबर खान नावाचा औरंगजेबाचा सरदार, त्याचं एक पत्र आहे, खलित आहे त्याच्यात तो औरंगजेबाकडे निधी मागतोय, पैसे मागतोय. त्याच्यात तो लिहितोय की काफर बच्चा संभाने इथल्या सगळ्या मशिदी आणि मदरसे उद्ध्वस्त केले, कारण की लहान असल्यापासून पुढं आपल्याला हे राज्य सांभाळायचंय. राज्य सांभाळण्यासाठीची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे, ती क्षमता आहे का नाही याचं टेस्टिंग चालू आहे. ताऊन सलाखून प्रत्येक परीक्षेतून शंभूराजे बाहेर पडतायत आणि त्या परीक्षा घेण्याचं शिवाजी महाराजांनी ठरवलं. पण राजपुरुषाला, युवराजाला या सगळे दुःख बाजूला टाकून फक्त कर्तव्याच्या मार्गावर चालावं लागतं. मग जिजाऊ माँसाहेब गेल्यानंतर जर का खऱ्या अर्थाने पोरके कोण झाले असतील ना, तर ते शंभूराजे. ही स्वप्न जी असतात ती वैयक्तिक स्वप्न नसतात, बरोबर. स्वप्न पिढ्यानपिढ्या बघायच्या. हो हो. आणि ती स्वप्न शिवाजी महाराजांनी बघितलेलं स्वप्न कसं संभाजी महाराजांकडे पण त्यांनी ते माझा जो इतिहासाचा अभ्यास आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ह्या सगळ्या संघर्षामध्ये संभाजी महाराज भरडले जाऊन, म्हणून संभाजी महाराजांना तेव्हा थोडस 5 लाखाची फौज घेऊन औरंगजेबा, पण तो काही तिथं तहबी करणारच नाही, कारण की त्यांनी ठरवलंय की मला हा जिहाद पूर्ण करायचा. तर संभाजी महाराजांना जर का थोडासा अजून अवधी मिळाला असता तर गोवा स्वातंत्र्य संग्राम वेगळा छेडण्याची गरजच पडली नाही. एवढे मुस्लिम होते, तेवढे मुस्लिम होते. प्रश्न मुस्लिम आहे का हिंदू आहे हा नाही. प्रश्न असा आहे की ते मुस्लिम आले म्हणून काही शिवाजी महाराजांनी किंवा संभाजी महाराजांनी त्यांची ध्येय धोरणं बदललेली नाही. भारतामध्ये हिंदू स्वाभिमानाचा जर का प्रश्न आला, जर का हिंदुत्वाचा, हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा प्रश्न आला, तर फक्त प्रेरणा देणारे 2च महापुरुष. संपूर्ण एपिसोड YouTubeवर अवेलेबल आहे.